संगीताचे राजे आहात. तुमच्याकडे विद्यार्थी आले शिकायला संगीत, तर तुम्हाला जवळपास एक हमारा उगा धमकी देलो, खरं नाही दे. मी घरी बी अशी धमकी देत असतो बायकोला, हे चहा कर, ते म्हणजे जा, करीत नाही, राहिलं काय रे तेवढं. धमकी देऊन बघायचं. बनी तो बनीनं तर शिदा परभणी काय त्याच्यात एवढं. नाहीतरी लेकर आपल्याला घाबरवती नाहीत बाबा. काही आपलेच घाबरणार, आपल्याला हे कशाला घाबरतील आपल्याला विनाकारण. आता काही लेकर रडताना म्हणतात माता मावल्या काही, गावास बाण्या बाण्या गावास महाराज आहेत महाराज. ते महाराज म्हणजे काय भूत बांगला आहे का काय? ही काय भेडवायची पद्धत आहे हो ही. काय बोलतील भिताड पडल्यासारखं. एक जाऊन मला महाराज हे आमचे लेकरं धरून न्या. आता आता तुमचे धरून न्या, पण आमच्या घरातला उताडा कोण्या तळ्यात सोडायचा नेमका आहे काय? बरं कुठं घेऊन जाऊ आमची धरून नाही, हे तर काहीच नाही. एक जाऊन तर महाराज हे 8 दिवस झालं शाळेत जात नाही, मग ह्याच्या कानात उडी मारा. अरे आमचे काय भेंडकुळीची अवलाद आहे का काय? कानात उडी बसल कशी आता? लय अवघड आहे बाबा, तुम्हाला काय सांगू. लय विचित्र बोलतात महाराज काही. आता आपल्याला ते राग येत आहे, पण ते 10-5 रुपयामुळं ऐकावं लागतंय ते. जेवताना सुद्धा नीट बोलत नाही. आता तुमचं व्यवस्थित झालं, आता काय अडचण नाही. लय तुम्ही सुंदर आहेत महाराज. नाही तर काही काही जेवताना इतकं पागलपणानं बोलते तर एक जण मला जीव वाढायले, आणि अर्ध जेवण झाल्यावर ते बायकोला म्हणते, हे हाल चपाती हाल वाढ महाराजाला. मिळत नसतं ह्या लोकायला कुठं. तो काय भेकार सोट समजायला हा का काय? काय बोलावं महाराज, कमाल आहे. आपल्याला बी ऐकूनच घ्यावं लागतं. अवघड आहे खेळ, लय कठीण काळ आहे महाराज. बोलतातच लोक. एक जणाने जीव घातलंय आणि बाहेर बसले सोफ्यावर, त्यानं जीव घातलं. तेच मला म्हणते, महाराज जेवण झालं ना? म्हणलं हो. पोटभर जेवलात का? म्हणलं हो. स्वयंपाकास काय होता? म्हणलं छान होता ना. घरी पण असतंय का असं? आता घरी का गाजरे गवत होतो का मी? आता काहीतरी खाता असतानाच. आता काय बोलते, लय अवघड आहे महाराज. आणि पुन्हा महाराज आमचा भोळा भाव समुद्रात, इथं नसते ते भोळा भाव. कधी महाराज भजनात भोळा भाव जमतंय का महाराज तुमच्याकडं? तुमच्याकडं 2 गोष्टी परिपक्व असतील तर यायचं त्याच्याकडं, ताल आणि स्वर. ह्या 2 गोष्टी असल्या तर तुमचा नाद करायचा महाराज. नाही तो आमचा भोळा भाव डब्यात बसायचं, नीट जायचं तिकडे. इथं भोळा भाव, इथं तुमच्याकडे यायचं म्हणलं तर स्वरच लागतो. हे राम एवढं असलं तर तुमच्याकडे यायचं. आता काही काही जण स्वराचा पत्ता नाही. हाय हरी घरी नका डोसक्याला दानते ना कर. येडे सुटणार तर शाने भेटणार. आपलं अवघड कार्यक्रम आहे महाराज. मी तर बोलतच नाही बाबा काही. काय करू, लय राग यायला कोणाला बी बाबा, लय अवघड झाले. मी एकदा माझ्या आयुष्यात चुकून बोललो एकदा एक जणाला. तुझी चाल म्हणताना स्वर गेला हो माऊली. आता मला राहवलं नाही. म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला बरं का. त्यांना एवढा राग आला, ती कीर्तनात टाळ ठेवून गेली घरी. म्हणजे गेले ती गेली, आपल्याला काय देणे घेणे. हीच गाव का तीच गाव, जो गेला 40 गाव म्हणलं. बघ तिकडं धंदा आता. पण ते कीर्तन झाल्यावर लोक म्हणले, महाराज तुम्ही त्यांना कशाला स्वर गेला? म्हणतात अहो गेलता म्हणून म्हणलो. अहो महाराज त्यांचा स्वर जाऊ द्या, पण तुमचं पाकिट त्यांच्याकडे. अवघड आहे का नाही खेळ? त्याच्यावर बोलतच नाही. मी बंद केलं बाबा ते बोलणं. आता बाबा मी टाळ्या सुद्धा वाजव म्हणत नाही. तुम्ही आलात हेच उपकार आहेत. कायच्या टाळ्या वाजवा, काही काही महाराज टाळ्या वाजवा जातील बी उठून, मग कळेल तुम्हाला काय ते. कायच्या टाळ्या वाजवा. मी पहिलं म्हणत होतो. एक जण म्हणला मला महाराज, मी म्हणलं टाळ्या वाजवा. ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. तेव्हापासून सोडून दिलं ते. म्हणलं नको डोक्याला थान म्हणला होता ते. विठार विठार किती भाग्यवान आहेत
महाराज बाबाच्या पुण्यतिथीला 2 बाबाच्या पुण्यतिथी आणि बाबा वाटत बी नाही हे खांदा खांनी पनवेलं ही पब्लिक बघून महाराज काय श्रोता वर्ग आहे महाराज काय प्रेम आहे बाबावर हे प्रेम बाबावरल्या प्रेमाची पावती महाराज सगळी ही एवढं काम सोडून इथं येणं ही बाबाच्या प्रेमाची पावती विठाला विठाला मग या जगामध्ये साधन साहित्य साधन आपल्याला मानवी जीवनातला उद्धार करून घेण्याचं एक माध्यम आहे किती माध्यम आहेत माध्यम अनेक आहेत मार्तीचं नाव साधन आहे निळोबाराच्या शब्दामध्ये म्हणल्यावर नाना साधनाच्या केल्या परिण पवते व याच्या इथपर्यंत साधनच येत नाही ते जगातलं सगळ्यात मोठं साधन नामचिंतन आहे आता त्याचं कारण का महाराज म्हणले सध्या हे का काढलं तुम्ही महाराज म्हणले कलियुग आहे आता आणि कलियुगामुळे हे साधन काढले का कलियुगामध्ये लोकाला वेळ कमी आहे आता लोकाला एवढा वेळ राहिलेला नाही म्हणजे लोकाला वेळ अहो काही काही तर असे म्हणतात महाराज नाही महाराज आम्हाला ना भोजनाला पण वेळ नाही आता जेवायला जर वेळ नाही म्हणल्यानंतर काय गाजरं खायचे का हे नुसते आता काय खायचं का हे नाही आता हां जेवायला वेळ नाही आणि इतकी धावपळ आहे महाराज तरी आता हे फक्त आपल्याकडं सप्ताह म्हणून तरी पंक्ती येतात नाही तर कुठं राहिल्यात पंक्ती आता माऊली नाही आता मस्त हातात ताट घेणे आणि भीक मागणे हे चपाती वाडा हे भात वाडा शुद्ध भिकार चोटाचं लक्षण ते पण नाव लय भारी माऊली त्याचं नाव काय बफे बफे हे गे तरी सुद्धा अजून 50% बरेच म्हणायचे आता ते बिचारे पायात बुट घालून जेवायलेत सध्या अजून 20 वर्षानंतर हे बुटात भात घेऊन खातील मग 100% सुधारले म्हणायचे आता काही हे स्टँडर्ड आहे क्वालिफाईड फक्त कपड्यांनी सुधारलेत महाराज गिरे बाकी काय कपडे लय भारी झाले होतो महाराज आणि आम्ही कपड्यात मार खातो महाराज सगळे आणि कपडे कपडे कडक इस्त्रीचे कपडे माग लाखाने लपडे पण कपडे पाहिजेत आणि आम्ही मार खातो ते असा ढगाळा मचाळा कार्यक्रम असतो आम्हाला कोणी किंमतच देत नाही महाराज अहो लय फॅशन निघाले बाबा कपड्याची एक जणानं काल परडीमध्ये सकाळी त्यानं अर्ध शर्ट इन केलंय पुढून मागून मोकळं सोडलंय हे आता सकाळी सकाळी जयारी महाराज म्हणलं जयारी म्हणलं अर्ध येईन अर्ध मोकळं कसं काय फॅशन आहे म्हणला फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी होय रे पांढऱ्या खरं सांगाय त्यानं म्हणला महाराज फॅशन नाही ही तडजोड आहे कसं काय पुढून उंदरानं कातरलंय म्हणला आणि मागं पॅन्टीला ठिगळे लय चॅप्टर गिरायक आहेत महाराज आणि ते वारकरी येड्यात काढतात महाराज एक जण म्हणला महाराज वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना हे सुधारित बियाणं कोण म्हणलं वारकरी भोळेत रोज गोळे खायला होतो वारकऱ्यासारखी माझाच नाही महाराज मग कधी बघा तुम्ही अरे खायला चक्क्या टेकायला तक्क्या घरी गेल्यावर बुक्या तिकडं कुठं काय अडचण आहे विठाल सध्या सगळ्यात कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळ्यात चांगलं माध्यम आहे महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाल्या क्षण अवघ्या वाटा झाल्या क्षण अवघ्या वाटा झाल्या क्षीण आता काय कली न घडे साधन आता कलियुग आहे लोकाला वेळ कमी वेळ असल्यामुळं कमी वेळातलं माध्यम कमी वेळातलं साधन
अनेक साधन आहेत. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. पण हे मार्ग आज बी आहेत, नाही असं नाही. पण कलियुगामुळं थोडं ते कालबाह्य झालेत. कारण तेवढं लोकांना पोषक वातावरण नाही. वातावरण काही नाही, पोषक नाही. संगीत भजन सुद्धा महाराज मोक्षाचं माध्यम आहे. संगीत है शक्ती, हर घट में बसे राम. रोगी को रागिनी सोनावे, तो रोगी को मिले आराम. जर आजारी माणसाला एखादा राग पण ते स्वरात जर गाऊन दाखवला तर त्याचा आजार बगर औषधात दुरुस्त होईल, ही त्यांची ताकद आहे. पण ते तालाची स्वराचे काय आहे गरज. ताल स्वर असल भजन करायला काही अडचण नाही. नामदेव रामली म्हणे गाता येईल तिनीची गावी, बाकीचे उगा हरी हरी म्हणावे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबा रामले सगळ्याला स्वर नाही ना बाबा. बरं सगळ्याला सगळं भेटतंय का? ह्यालाही प्रारब्धच लागते महाराज. तुमचं बी गायन करणं असते तर प्रारब्धच लागते. तुमचं वाजवण्यासाठी प्रारब्ध लागते महाराज. आणि सगळ्यात माध्यम कठीण हे महाराज गायन आणि वादन. सगळ्यात कठीण आहे महाराज. इतकं अवघड आहे गायन वादन. मी सुद्धा प्रयत्न केला म्हणून सांगितलं. मी सुद्धा वाजविण्याचा प्रयत्न केला. मी 2 वर्ष मृदंग शिकायला होतो आळंदीमध्ये. 2 वर्षात 2 बोल झाले. धागी नता घेता हे घेता एवढंच झालंय बाबा. ह्याच्या पुढलं मला काही विचारू नको, माझा बी अपमान करू नको ना. कारण लय अवघड आहे मग सोडून दे ना. नको म्हणलं. आता वडील म्हणले काय करतो रे तू आता. म्हणलं बघा ना आता. म्हणलं गुरुजी म्हणले मग हार्मोनियम शिक. मग हार्मोनियम शिकलो 5 वर्ष. 5 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले आमच्या वडिलांना ह्याला न्या म्हणले घरी. आता आमचे वडील म्हणले शिकलं का ते. ते नाही शिकलं म्हणले, पण त्याच्या नादानं माझं विसरलं सगळं. आता इतका अवघड आहे की सोपं आहे काही. काही लोक नाव ठेवतात का काय महाराज काय ऐकायला नुसतं हॅ करतात. तू ये ना इकडे हॅ करायला. माईक डोसक्यात घरी गोष्टच नाही दुसरी बोलायची. नीट बोलायचा वार करायला आपलं. हॅ करायलाच पैसे लागतात. ह्या म्हणजे काय इथं आल्यावर कळतो महाराज. सोपं नसतं महाराज गायन वादन. मग महाराज काय म्हणते तू एक काम कर, तू बोलण्यास चतुरेस म्हणजे जरा बोलण्यामध्ये काय चतुरेस. मग तू कीर्तन कर. हा ही मात्र म्हणलं जमतंय. आता मग ही बी अवघड. बोलता आलं तर कीर्तन आहे महाराज. बोलता आलं तर कीर्तन आहे. मी तर म्हणतो कीर्तनापेक्षा कीर्तन झाल्यावर जे सूत्रसंचलन असतं ना 10 मिनटं, ते सगळ्यात अवघड आहे महाराज. ते ज्याला बोलता आलं त्यानंच बोलायचं महाराज. त्यांना ते एवढ्या सगळ्या समाजावर छाप पडत असते. वजनात बोलावं लागतंय. आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत असं वजनात बोलावं लागतंय. वजनात महाराज लांबून आलेले आहेत का पायी आले आहेत का काय. बरं आले म्हणलं काय येऊ द्या पायी काय. तर आज महाराजांनी ज्ञानदानाचं काम केलं का फुकट केलं. बरं ज्ञानदानाचं काम केलं. हे एवढं. एक जण म्हणला मला उद्या बोलू द्या. आता तिची वर्गणी जास्त होती हो जरा सप्त्यात. ते मला बोलू दे. लोक म्हणले नाही काय म्हणला मी तो रोज तुमचं ऐकायला. हातात पत्रिकाच घेतात तुम्ही. काय असतंय आजच्या आलेल्या महाराजांचं नाव आणि उद्या येणाऱ्या महाराजांचं नाव. चहा घेतल्याशिवाय कोणी काय दुसरं अवघड. ते म्हणजे उद्या तुम्ही बोला आता. आणि त्या दिवशी माझं कीर्तन. आणि त्याचा नातेवाईक सकाळी मिळाला एक जण त्या दिवशीच. दिवसभर स्मशानभूमीत ते श्रद्धांजली अर्पण करायला बसलो तिथं. ते दिवसभर त्यानं श्रद्धांजलीचा कार्यक्रम अर्पण केला आणि संध्याकाळी इकडं आलं कीर्तनात. पण त्यानं स्मशानभूमीतले संदेश डिलीट केलेच नाहीत, इकडं व्हायरल केली आपलं. आणि कीर्तन झाल्यावर उभा मी म्हणलं माझ्या माईकवर बोला चांगलं काय त्याला. ती एवढं उभा राहिलं बोलायला. तू तिकडलं वाचायले. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी वैकुंठ यांचं कीर्तन झालेलं आहे. तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. म्हणलं पांढऱ्या परळीवाशी तरी म्हणणं निदान म्हणलं. डायरेक्ट वैकुंठवाशीच काही ना कारण. हा एकच जोग्याचं घर खपितो काय त्याला तो रे म्हणलं. आता लय रागाला मावले त्याचा. तुम्ही या म्हणलं बैठकीत तुम्हाला सांगतो काय. आता वैकुंठवाशी तुम्हाला कुणाला राग येणार घेऊ दे म्हणलं या तुम्ही बैठकीत. पण ते काय झालं बोलणं झालं 500 रुपये देऊन पाय पडले. मग जाऊ द्या म्हणलं. मग काय अजून 2दा मग आपल्याला काही रोग येत नाही म्हणलं. विठ्ठल विठ्ठल बोला म्हणायचं होतं काही.
विठ्ठल विठ्ठल हा विठाला विठाला बिंदास प्रमाण म्हणा जमावली प्रमाण म्हणे आणि त्याच्याशिवाय कीर्तन मी होत नसतं महाराज आणि मला म्हणणाराच आनंद आहे महाराज. आणि कधी बरं महाराज इथं नाही म्हणायचं कुठं प्रमाण आता. एक जण कीर्तन झाल्यावर मला भेटले महाराज मी एक प्रमाण मांडणार होतो म्हणलं 10व्याला या तिकडं आता उपयोग काय आता वेळ निघून गेली आता गाडी निघून गेल्यावर सुटकेस घेऊन पळण्यात अर्थच काय आता पुन्हा विठ्ठल विठ्ठल मग या कलियुगामध्ये साधन कोणतं नामचिंतन. ज्ञानोबाराने सांगितलं नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी धनी. ही साधन जे आहे हे अनादिकालाचं साधन आहे महाराज. श्रीमद भागवतामधला विषय व्यासासारखे ज्ञानी जगात कोणी नाही. वर्णन आहे त्यांचं नमो स्तुते व्यास विशाल बुद्धी वर्णन आहे. ज्ञानोबारांनी पहिल्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन केलं जे महाभारती नाही ते नोहीची लोकितीही या लागी म्हणिपे पाही आणि व्यासोत्तिष्ठ जगत्रे. अख्खं जग म्हणजे व्यासांच्या वाणीमधून सगळे ग्रंथ निघालेत. इतके व्यास काय आहेत श्रेष्ठ ज्ञानी आहेत. ज्ञानी खरे पण एक त्यांच्याकडे उणीव होती ते समाधानी नव्हते. ज्ञानी खरे पण समाधानी नाही. जगात 2 माणसं असमाधानी. भरपूर संपत्ती असल्यावर समाधान मिळालं असं बी काही नाही. जेवढी इमारतीची उंची मोठी तेवढीच आजाराची उंची मोठी असते महाराज. उलट आपलं बरं महाराज अजून तरी कोणता काही रोग नाही. शुगर नाही BP नाही. काहीतरी काढलं का आता माऊली ताटातला पदार्थ काढीतच नाही मी काढू काय नाहीच काही तर काय येणार रोग आपल्याला. आणि काही काय जेवायला बसलं का नाही ए बाळा भात काढून घे चपाती पण काढून घे वरण पण काढून घे नुकती खात नाही का नुकती काढून घे भात पण काढून घे. का गौऱ्या खातो का म्हणलं राहिले काय त्याच्यामध्ये आता ताटात ते नको ते नको फोड ताटण खाय तेच आता काय उपयोग आहे ते. हाय आपल्या वारकऱ्याला का अहो महाराजा भजनानं आजारच राहत नाही. आता तुम्ही एवढे 7 दिवस कार्यक्रम केला ना बाबा मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो वर्षभर आपली ऊर्जा झाली. आता वर्षभर आता श्री संत भगवान बाबा आणि श्री संत वामनोज ही ऊर्जा तुम्हाला 1 वर्षभरापर्यंत आजारी पडू देत नाही. ही ताकद आहे मला ऊर्जा आहे. बरोबर आहे आपलं बी आलंच पण हिशोबामध्ये मग खरं आहे का नाही. याचं एक कारण आहे बरोबर आहे ऊर्जा आहे महाराज म्हणून आपण आजारी आहे का कोणते टवटे सगळे चेहरे किती प्रसन्न आहेत सगळे बघा तुम्ही सगळे प्रसन्न आहेत महाराज. आणि मला बिमारी तेवढीच आहे बाबा कीर्तनात 4च माणसं असू द्या मी आनंदाने कीर्तन करतो. फक्त मला आळणी तोंडाचे लोक पटत नाहीत. काही लई सपक तोंडाचे महाराज पुढी येणार कीर्तनात रुपावळीला आणि त्यांचं तोंड असं अरे मिरलं काय तुझ्या घरी कोणी काय फ्रेश हो ना जरा कोरोना झालाय काय तुला. मला कोरोना झालता माऊली पण मी नाराज झालो नाही. मला झालता ना कोरोना माझ्याच घरी मुक्कामाला ती बी 1.5 महिना मुक्कामाला आराम का मामला आहे मला. पण मजा होती कोरोनामध्ये एकटाच रूममध्ये पलंगावर पडल्याला त्या नाकात नळ्या लय भारी आठव होता महाराज ते मस्त. पण जवळ कोणी येत नव्हतं. हा जगदंबा सुद्धा बोल भवानी माते की नाही ना महाराज वाय बेकार महाराज. तरी एक जण म्हणला महाराज तुम्हाला कोरोना कसं काय झाला म्हणलं मी का हलगट आहे का आता कोरोनाचा. आणि खरंच बाबा तुम्हाला सांग का बाबा माझे कोरोनानं कमी हाल झाले घरच्या लोकांनी जास्त केली महाराज. एक तर जवळ बी येणार आणि भाकर बी देणार महाराज. आणि जरी करता भाकर दिली तर दारातून टाकायची कमान टॉमी कमान उपयोग काय लांबून टाकायचे. लय अवघड खेळ महाराज. मग वाईट वाटलं महाराज मी म्हणतो काय मी किती वाईट परिस्थिती आणि त्यावेळेस काय वाटायचं माणसाने सगळं जवळ असं वाटायचं. मग काय कुणीच येणार जवळ येणार पोरं बी नाही सुना बी नाही जगदंबा नाही. मग मात्र बायकोला म्हणलं हे थोडं जरा चूक वाटायचे थोडं म्हणलं म्हणजे कसं काय आपण 79ला शपथ घेतली म्हणलं
तुमचं झालंय का असलं? हा, झालं झालं. तुझं नसेल अजून तसं काही का? झालंय झाले. विठाला 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 विठाला. काय नाही बा का, नाही झालं तसं. हे बघ बाळा, खरं सांग का, फक्त लग्नाच्या दिवशी नवरदेव हसलेला आहे. वन डे मॅच महाराज, काही नाही हो. फक्त पहिल्या दिवशी ते वजन असते, बाकी काही बॉम्ब महाराज लोक ते काय. आणि तुम्ही अजून बघा नमुना माझा, ऐका बघ बघा. आता नवरदेवाला लग्नाच्या दिवशी बघा भेटायला जातो मी. नवरदेव असं स्टेज असतंय, त्याला मंडळे बांधलेले असतात, अंगा सफारी, लग्न दुपारी, पुन्हा 2-4 मोकार गाबडी सोबत असते आणि लय वजन असते महाराज त्याचं नवरदेवाचं. त्या नवरदेवाला भेटा तुम्ही मंडपामध्ये. राम 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 राम, फुल रेंज असते लग्नाच्या दिवशी त्याला. राम राम. बरं, लग्न झाल्यावर त्याला 2 वर्षाने भेटा. पुन्हा लग्न झाल्यावर त्या नवरदेवाला राम 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 राम. आलं 2 काड्या काड्या आला. पुन्हा 1-2 मुलं झाल्यावर त्याला भेटा. राम राम. महाराज मजाच नाही याच्यात. आणि त्याच्या घरात भांडणं व्हावेत आणि आपल्या हातात पत्रिका असावं सप्त्याची. राम राम. महाराज हाय काय का आता सप्ताह समजावं. आता हे कव्हरेज क्षेत्राच्या आणि पुन्हा इकडे येतात महाराज 70-80च्या पुढं. 80 वर्ष झालं की मग आमच्याकडं महाराज मला देव देव करा वाटायला नका. माती करा आमची कुठं नेऊ ना आता. काय देव देव काय. आणि पुन्हा काय उपयोग. पुन्हा हरिपाठ म्हणायचा ना, मला हरिपाठ म्हणायचा. माना, आम्हाला काय करायचं माना तुम्ही. हे लाऊडस्पीकर वाल्या त्यांच्या मागं लागते. पुन्हा माईक दे बरं, माईक घ्या बरं. दा भानगड काय होती महाराज, एक तर तोंडात एक पांढरी पट्टी नसती, सगळा मोकळा कारखाना झालेला असते महाराज. सगळे कोयते रागराग गेले असतात कारखाना सोडून. एक तर वारं इकून जातं आणि त्याला हरिपाठ मानायचा नाद. आणि सगळं चूक म्हणताय. नाम मंत्र जप कुठं जाईल पाप. तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं ते. आता आता कुठं जाणार आहे बाबा. आता आमच्याकडे पाठवायचा काय ते. आता विठार विठार वारकऱ्याचं एक ब्रीद आहे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान. याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. लगे चिंता कोणाची, लगे चिंता कोणाची, लगे चिंता कोणाची. लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे 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 थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार, लागे तिचा कवना. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार, लागे तिचा कवना. सकळाची येते आहे आधी करा कलियुग उतार, हरीच्या नावे कलियुगी उतार, हरीच्या नावे. सकळाची येते आहे आधी करा कलियुगी उतार, हरीच्या नावे. हरीच्या नावे अमूर्ते वसंडले पात्र, अधिकार सर्वत्र.
नाथ आहे, मग कलियुगात तुम्हाला अधिकार आहे. मग महाराज व्यासासारखे ज्ञानी काय कोणी नाही, पण फक्त समाधानी नाहीत. योगायोगानं नारदाची भेट झाली. नारद गेले, नारायणाय नारायणाय नारायण हरी नारायणा. या रे महाराज. मला म्हणले या महाराज या. बसा. बरं आहे ना गुरुजी? म्हणजे हो बरं आहे सगळं. का हो महाराज उदास आहेत का? व्यास म्हणाले, नारद महर्षी सगळे माझ्याकडं, फक्त मला समाधान नाही. ह्या समाधानाचं माध्यम काय बरं? कोणतं साधन आहे महाराज तुमच्याकडं? साधन हरीचे. हरीचं आमच्याकडं साधन आहे. बरं महाराज एक सांगा अगोदर, हे जे साधन आहे हे पहिल्यांदा आणलं कोणी? ह्याचे काही पुरावे द्या. नाहीतरी आपल्याला लोक विचारतात ना, नाही ह्याला काही पुरावा, ह्याला काही पुरावा, ह्यांना कुठं नेऊन पुरा. हे वारकरी संप्रदाय पुरावा आहे ना. ह्याच्यापेक्षा काय, ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा असेल? हे साधन हरीच आहे ना महाराज. एवढे बाल गोपाळ उभारलेत म्हणजे काहीतरी आहे का नाही? तुम्ही एवढे उभारत म्हणजे आहे का नाही काहीतरी? हे माता भगिनी आमचे उभार काहीतरी असेल का नाही त्याच्यामध्ये? काही नाही महाराज, आम्हाला थोडं इम्पॉसिबल वाटतं. बरं वाटणारच तुम्हाला ते, कारण भगवंतानं डोक्यामध्ये बुद्धी नावाचा पदार्थ कमी दिलाय तुम्हाला म्हणलं, ते त्याचे परिणाम आहे ते. आता अहो काय माणसं स्वतःला इतकं म्हणते, नाही महाराज मला सगळं कळतंय. आणि सगळं कळतंय म्हणणारला माती कळत नाही. हं अहो काय कळतंय महाराज? पारमार्थ मला सगळं. अहो मी तर म्हणतो पारमार्थ सोडा, प्रपंचातला कळण आपल्याला अजून उगा आव आणतो तर आपण मला सगळं कळतंय म्हणण्याचा. अहो व्यवहार बोलता ये ना, परमार्थ दिल्ली बहुत दूर आहे अजून महाराज. अहो साधा व्यवहार तुम्हाला सांगतो चलत चलत. आता ते सोयरिकेला मुलगा बघायला जावं लागतं का नाही? आता कोणी एस टीनं जाईना ना, कोणी आता गाडी करावं लागते. मग ते गाडी केल्यावर मग ते ड्रायव्हर पैसे जे दोघं जण असतात पुढल्या सीटवर, ते सोयरीक जमिनारी असतात. आणि त्याच्या मागे जे असतात मग ते काका काकी चुलता चुलती हे लोक असतात. आणि त्याच्या मागं आमच्यासारखी महाराज पट्टी वाढाय आलेली फक्त. त्यांना काय ते पट्टे, काय ते सत्काराचं मला चिडे केली मावली खरंच. काय ते ती टोपी त्या उंदराच्या डोक्यावर बसत नाही. ती टोपी सत्काराची, ते रुमाल, कान बी कोरणं होईना त्याच्यानं महाराज. हां रोकडा असतं कपडा लावा इथे कामाला, तेवढं काही नाही. आणि ते शाली बी तसल्या सत्काराच्या, तोंडा कोण पांघराव गुडगी उघडी. तिथं गेल्यानंतर आता सगळे मुलं आता शिकलेले आहेत ना बाबा. आता कोण आज्ञेने राहिले? आता 10-12 राहिली का आता ह्या काळामध्ये? मी म्हटलं बघा आता ते नवरदेव चांगले शिकलेले सगळे. आता एखादा सुशिक्षित मुलगा आपण बरोबर घेऊ म्हणजे ते विचारायला ते बरं पडेल. आता आम्ही चांगलं घेतलं, ग्रॅज्युएशन केलेला मुलगा घेतला विचार की आपल्याला काही कळत नाही म्हणलं. आता आपल्याला काय कळेल? आता आमची 79ची मॅट्रिक आहे. आता किती काळात बदल झाला तर राहिला का त्याच्यामध्ये काही? आता म्हणलं आपल्याला काही कळत नाही, शिक्षण बरेच झालेले आहेत नवीन नवे. आता मग ते म्हणजे चला आम्ही गेलात. मग ते म्हणलं आता नवरदेव विचारायचे त्यांना बैठकीत. मी म्हणलं आपल्याकडं मुलगा आहे चांगला, ग्रॅज्युएशन केलं, त्याला ती म्हातारा ऐकच ना 1857चं मॉडेल. मला बोलू द्या, आलं पाहिजे ना बोलता, पण बोलू द्या तर बोलू द्या. ते म्हातारा जे लागलं माग, म्हणलं तुम्ही बोला बाबा. गेलं बोलायला. बाळा तुझं नाव काय? त्यानं सांगितलं नाव काय. बरं बरं तुझं गाव हेच आहे का ना? सोयरी कुठं होईल आता? म्हणलं हेच आहे. बरं बरं बाळा तुझं शिक्षण काय झालंय? त्यानं म्हणलं मी ग्रॅज्युएशन केलंय. बरं बरं बाळा लग्नाच्या आधी 12वी काढा. हाय का नाही? आडरणात मार खायचा धंदा आता हे. आपण बोलायलोत काय, आपण येईले काय, ह्याचं काही ज्ञान असं. आणि ह्या बघा बाबा, ज्याला डोळ्याला कमी दिसतंय त्याला लग्नाच्या वाराती लय बघायचा नाद, लय नाद. आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचा नाद, लईच बोलायचा नाद बैठकीत. तुम्हाला माहीत नाही एक भैरी होते बाबा. हो मी गेलो कीर्तनाच्या आधी असं. आता मला काय म्हणजे आपल्यासारखा बंगला, पण ते बाबा त्या बंगल्यामध्ये त्यांना काय ऐकू यायचं नाही. म्हणलं राम राम. म्हणलं राम राम. आता जेवलो त्या बघा ते. म्हणलं हे लई डायनामा गेलाय म्हणलं इकडला. आता काही तरी पण जाऊ द्या म्हणलं. आता मग चहा प्याला आलो, कीर्तन झालं. पण कीर्तन झाल्यावर मुक्काम पडला. मी म्हणलं मुक्काम म्हणले चला त्याच बंगल्यात. नको वा तिकडं म्हणलं ते
कारण बाबा रेड आहे ना मग गेलीत म्हणलं ती रात्रभर माझ्या डोसक्याला ताण द्यायची. नाही नाही म्हणजे झोपली ती आता हे झोपली म्हणलं उठायची पुन्हा मधीच ती नाही नाही उठत नाहीत म्हणजे आता सकाळवरती. आता त्यांच्या भरोश्यावर त्या बंगल्यात गेलो मी. त्या बाबाच्या पलंगाजवळ माझा पलंग गावाली बिले चतुर. आता मला पडल्या पडल्या झोप लागली. त्या बाबाला रात्री 1 वाजता जाग आली. ती उठून माझ्या पलंगाकडे येत कोण आहे कोण आहे कुणी काय सांगा झोपा तुमची तुम्ही तिकडं. आता मला झोपीतलं उठले त्यांनी कोण आहेत म्हणलं महाराज आहेत. महाराज म्हणलं नाही पोतराज आहेत आम्ही. म्हणलं महाराज आहेत. बरं बरं महाराज इथं कशाला आलात म्हणलं उस खुरपायला घेतली ती. आता महाराज कशाला येत अशी तिथं म्हणलं कीर्तनाला आलो. बरं बरं कीर्तनाला येतंय तुम्हाला कीर्तन म्हणलं हो. बरं 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 तुमचं गाव कोणतं म्हणलं परळी. वरळी त्या बाका एक म्हणलं एक आणि घोडं म्हणलं तुम्ही एक म्हणलं परळी. बरं बरं लांब आहे उद्या जवळ आणतो म्हणलं तुमच्या आता. बरं बरं परळी येताना कसं आलात म्हणलं रांगत आलो असं 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 कसं आता गाडी आहे ना म्हणलं. बरं बरं तिला चाक म्हणलं आहेत ना. बरं बरं मग तुम्हाला परळीत घर असल. अरे का निराधारी योजना आहे का काय. मठ आहे माझा भैरवनाथाचं परळीत चांगलं वैद्यनाथ मंदिराजवळच. बरं 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 लेकरं बाळ वगैरे भरपूर उताड्या म्हणलं त्याची काय अडचण. बरं बरं लहान किती मोठी किती सगळे मोठे आहेत म्हणलं आता काय नाही. बरं बरं सगळा आनंद सगळं तुमच्या आशीर्वादाने आनंद काही कमी नाही म्हणलं. बरं बरं महाराज मला एक सांगा तुमचं लग्न वगैरे झालंय. रात्रच उठून जावं वाटलं होतं पण आपलं ते पाकिट राहिलं होतं मन थांबावं लागलं सकाळपर्यंत. इतका डोसक्याला ताण आहे. विठ्ठल विठ्ठल मग तुम्हाला इतर साधनं जमणार नाहीत ना. मग हरीचं साधन आहे. काय पुरावा आहे तुम्हाला पुरावा देतो. नाथ महाराज म्हणतात हे हरीचं जे साधन आहे या भूतलावर पहिल्यांदा जर आणलं असल हे भगवान शंकराने माऊली म्हणले सगळ्यात प्रत्युतालावर पहिला मंत्र आणला असं साधन हरीचं. कुणी आणलं भगवान शंकर. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाच्यात या मोक्ष. या हरी मंत्राचा उच्चार जप हे पहिल्यांदा भगवान शंकराने आणला. आणि म्हणून भगवान शंकराने आणल्यामुळं 4 विद्वान महापुरुषांचे नावं मुक्त पुरुषांचे नावं नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये आणलेत. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरी झाली. 4 लोक कोण कोण. शुक याज्ञवल्क्य दत्त महामुनी आणि कपिल महामुनी ह्या 4 लोकांचे नाव आहे. ह्यांनी काय केलं भगवान शंकरा साधन कोणतं हरीचं ते साधन ह्यांनी चिंतन केलं आणि त्या साधनामुळे हे काय झाले हरी झाले. विठ्ठल विठ्ठल गोड चिंतन महाराज पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरिविन सारा व्यर्थ भ्रम. महाराज म्हणजे तुम्हाला फक्त एकच माध्यम सांगते कोणतं हरीचं. बरं महाराज तुम्ही का काढलं साधने नामचिंतन. महाराज म्हणजे एक कारण आहे की या साधनाला नियमावधी नाही आचारसंहिता नाही. आचारसंहिता रहित असलेलं साधन हे साधन आहे. संगीत भजन करायचं म्हणलं त्याला आचारसंहिता आहे. आचारसंहिता आहे त्याला. कारण संगीत भजनासाठी सुद्धा 6 गुण सांगितले शास्त्रकारानं. सुस्वरम सुरसंचैव सुरागम मधुराक्षरम सालंकार सप्रमाणम षडवेद गीतलक्षणम. 6 प्रकार सांगितले. 6 गुण लागतात गायनासाठी. मग हे सगळ्याकडे गुण असतील असं काही नाही. मग नसल्याने काय करावं महाराज म्हणजे साधन हरीचे. मग तुम्हाला एकच माध्यम आहे की या साधनाला नामचिंतनाला आचारसंहिता नाही. पहिली आचारसंहिता काढून टाकणारे आमचे ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ऐकत त्यांचे शब्द. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परम पावन वेदार्थे. या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंडगाती हे ज्ञानोबाराचे शब्द आहेत.
ही शब्द हे साधन आहे तुमचं, बाकी साधनाची गरज नाही. साधनाची नाही आटाआटी. विठ्ठल विठ्ठल. बरं, कुणालाही घेता येतं. 5 वर्षापासून 88 वर्षापर्यंत साधन आहे महाराज. किती वर्षापर्यंत? 88. 5 वर्षाचे ध्रुवबाळ, 5 वर्षे ध्रुवबाळ, पण नामचिंतन केलं 12 अक्षरी मंत्राचं. पण नामाची ताकद आढळपदी बाळ, बैसवीला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपमन्यू. ही ताकद नामाची. हे जाऊ द्या, 88 वर्ष ज्यांनी भजनच केलं नाही, कधी भजनच केलं नाही ज्यांनी, अजामेळासारखी महापुरुष, भागवतामध्ये त्यांचे विषय. शेवटी सर्व गलित गात्र झाला आणि सगळे सोडून गेले महाराज. नामदेव शोधा म्हणजे धनदारा पुत्र जन बंधू सोय देपेशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, शरण रिघा देवासी. नाही का नाही? अहो कितीतरी आंधळ्या पांगड्यामध्ये वर्णन महाराज. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जो वापरू. करा रे बापांनो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका. जेणे नाही जन्मयामाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता घडी. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निशेष होय हरिरूप. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल विठ्ठल. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. विठ्ठल विठ्ठल. तसा आपला वेळ झालेला आहे आता, आणि जवळपास एवढी मंडळी बाबा भूमीमध्ये इतक्या संख्येने येते म्हणल्यानंतर खरंच परमार्थ हा परिपक्व झालेला म्हणायचं. बाबांची पुण्याई, श्री संत वामन भाऊची पुण्याई, या सर्वांच्या पुण्याईमुळं आज या ठिकाणी आपण सर्व एकत्रित येतो. अन्नदान, नामचिंतन आणि बाबांचे आशीर्वाद ज्यांच्या नाही तर तुम्हाला एक सांगतो, एकदा संतांनी आपल्याला स्वीकारल्यानंतर धरितीला हाती संत कृपावंत, तर पाळी पंढरीनाथ डाळा त्यांचा. एकदा तुम्हाला संतांनी पदारात घेतलं ना, बाकी कुणाचीच गरज नाही महाराज. पण कुणी पदारात घ्यायला पाहिजे आपल्याला? संतांनी. आपल्याला संतांनी पदारात घेतल्यामुळं आपल्याला जगात काही काही पडत म्हणून आपली भूमी मोठी श्रेष्ठ आहे. वामन भाऊ सारखे महापुरुष, श्री संत भगवान बाबासारखे महापुरुष आपल्या प्रारब्ध वर्षामध्ये आपल्याला भागले, आपल्याला लाभल्यामुळं आपलं एवढं भाग्य आपलं, म्हणून आपण त्यांच्या ह्या उत्सवाला आपण नाहीतरी आजपर्यंत त्यांनी जीवन ठेवलं आहे आपल्याला. आता किती दिवस गाडी चालवायची ही त्यांच्याच हातात आहे महाराज. उगं माणसाला वाटतंय मी म्हणून सगळं काहीच नाही तुझ्यामुळं. काही लोक म्हणतात नाही महाराज हे जुनं सांगा जाऊ नका, म्हणतात तुम्ही आता जग लई पुढं गेलं आहे. म्हणलं कितीही पुढं जाऊ दे जग, पण इथंच आहेत अजून काय पुढं गेलं आहे. तरी एकजण म्हणलंच महाराज, ते म्हणलं महाराज तुम्हाला माहीत नाही म्हणलं आता किती मोबाईलच्या सुधारणा झाली. त्यानं मोबाईल दाखवली मला हे बघा म्हणलं किती मोबाईल काढले. म्हणलं किती मोबाईल काढू दे, तर वाटतं का लय सुधारणा झाली म्हणून.
अजिबात नाही म्हणलं, मी तरी मानित नाही म्हणणार. त्यानं कसं काय म्हणलं, या भूमीमध्ये कितीही त्या कंपनीनं मोबाईल काढू द्या, पण एका कंपनीचा पीस एकसारखाच आहे. हे तर बरोबर आहे का नाही? काही बदल नाही, ह्याच्यापैकी काय सुधार नाही. पण आमच्या ईश्वराची बघ म्हणलं मोबाईल कंपनी कशी, एवढी त्यानं पीस तयार केली, कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही महाराज. अलग जोडून बघा एकमेकाला तुम्ही, अलग अलग सगळे. बरं नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग आहे. खरं का नाही? काय ताकद आहे महाराज त्याची. बरं नुसता डिस्प्ले नाही, प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग आहे. मग ते आवाजावर कळतं महाराज आपल्याला काय ताकद आहे. मग एवढी संतांची ताकद आहे. मातोश्री तुम्ही आम्हाला हार घातला, भगवान परमात्मा तुमचं कोट कल्याण करो. भगवान परमात्म्याची कृपा सर्वश्रेष्ठ कृपा आहे. पण एकदा आपला वेळ झाला, मी वेळेचं बंधन पाळतो महाराज. आणि मी कधीच महाराज तुमचा वेळ झाला असे माझ्यावर वेळच चाल नाही कधी म्हणायचे. वेळेच्या आधी मी आता 28-29 वर्षानं दिंडी होतो महाराज, पण कधीच महाराज सगळ्यात सोहळ्यामध्ये आपली ओळखटी पहिल्यांदा गुंडाळतो महाराज मी. त्याचं काम माहिती महाराज, काही लोकांना व्यवहारच कळत नाही महाराज. हा भाग बघा तो का आता 10 वाजले, आता नाही मी अजून तुमचे 10 मिनटं घेतो, नका घरी जा तिकडं आता. मी एका महाराजा म्हणलं, महाराज आता आमचं एवढ्या झालं म्हणलं उद्धार, आता नका आता जास्त व्याज धरू, फक्त आता थोडं माऊलीच्या भजनामध्ये तिथल्या तिथं टाळ्या वाजवायच्या, तिथल्या तिथं लय जोरात वाजवायच्या नाही, लय जोरात टाळ्या वाजवू नका. कारण का आपण वाजविलेली टाळी आपल्या जवळच्याला ऐकू येऊ नये. ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलो मी. आणि काही माणसं अजिबात ध्वनी प्रदूषण होऊ देत. इठाल 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 म्हणलं, बोट फुटल पांढरशंक्या. मला माऊली एक राग येतो ह्यांचा, हे कुठे टाळ्या वाजवत येतो, इथं काय रोग येते बरं टाळ्या वाजवायला. पत्ती खेळताना टाळ्या वाजवत येतात, पत्ती खेळताना लय भारी कडकड कडकड कड. काय पानं टाकताना महाराज ऍक्शन असते, पुन्हा पानं उचलताना लय भारी ऍक्शन असते. आणि शेवटचं पान उठ. आज सासरा आलाय आता इथं आता. एकदा मस्त माऊलीचं भजन करू आणि शेवेला त्याला श्री संत वामन भाऊ, श्री संत भगवान बाबा आणि आमचं दैवत परळीचं महाराज. आमच्या खास परळीचं नाही, बीड जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं म्हणायचं अडचण नाही, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. बाबा त्यांचं माहीत नाही बऱ्याच जणाला परमार्थातलं किती मोठं महान कार्य आहे. तुम्हाला चलो सांगतो अगदी एका मिनिटामध्ये. साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आळंदीत आले ते. आणि आळंदीत आले त्यावेळेस मोठे भाऊ होते अध्यक्ष आपल्या संस्थेचे. मग आले, मग त्यांचा सत्कार वगैरे झाला. मग ते ज्ञानेश्वरीचं मंदिर आहे ना आपलं संस्थांचंच, ते साहेब तिथे गेले. त्यांनी बघितलं ज्ञानेश्वरीचे ग्रंथ. साहेब म्हणले, बाबा किती रुपयाला ग्रंथ ह्या? ते म्हणले 60 रुपयाला ग्रंथ त्यावेळेस. साहेब म्हणले, अहो लई किंमत झाली म्हणली. ते म्हणले, पण आम्ही सुद्धा ना नफा ना तोटा ह्याच्यावरच, इथं तरी काय 1 रुपया उत्पन्न नाही म्हणले. साहेब म्हणले, थांबा. साहेबांनी 25 लाख रुपये अनुदान दिलं त्या ग्रंथासाठी, आणि ते 60 रुपयाचा ग्रंथ 20 रुपयाला झाला. त्यामुळे साहेबाचं परमार्थातलं लय मोठं काम आहे महाराज. आता आमच्या परळीबद्दल तर बोलणेच नाही महाराज, खूप त्यांचा विकास आहे परळी. मंदिरं, सगळे मंदिरं सुद्धा आमच्या मंदिरासही सुधारले महाराज. आमच्या मंदिराला त्यांनी सुधरून टाकले महाराज. एकही मंदिर परळीतलं असं नाही राहिले की साहेबांनी तिथं काही नाही दिलं म्हणून. आणि आता हे बी साहेब देतात महाराज, धनुभाऊ सुद्धा सगळ्याला देतात. नाही अशातला बघा, हे योग चांगला आहे महाराज त्यांचा. आणि परमार्थ आहे महाराज, आपल्याला काही कोणाचं बोलायचं नाही, पण परमार्थ आहे म्हणजे सत्य स्वीकारा जावं, सत्याचा कधी स्वीकार करी जा महाराज. म्हणून एकदा माऊलीचं भजन करू. आणि भजन झालं का राहिले आपलं? राहिल्यावर मी म्हणलं मी तर जागेवर नाही, पण बघाव तरी आपलं ज्ञानेश्वर माऊली